मुंबईतील सर्वच खेळाडूंसाठी ही पर्वणी आणि हिचं सर्व श्रेय जर आपण पाहिलं तर माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांना दिलं जाईल, कारण खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली आहे आणि म्हणूनच की काय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। 2 दिवसांमध्ये 16 संघ साखळी पद्धतीने आपण पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा खेळले आणि 16 संघांमधून एक संघ चॅम्पियन संघ ठरलाय, तो म्हणजे समर 11 कुलाबा संघ। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। हार्ड लक टीम रियान स्मॅशर्स आपलं देखील अभिनंदन असणार आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली, पण अगदी आशिष मेहरुलचा खेळ, सागर रणपिसीचा खेळ आणि म्हणूनच की काय या स्पर्धेवर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय। संघ आहे समर 11 कुलाबा, संघ ठरतोय चॅम्पियन संघ या स्पर्धेचा। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडला जाईल। हा क्रिकेटचा महासंग्राम, अगदी मरीन लाईन्स इस्लाम जिमखान्याचं हे मैदान आणि त्याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि तो खेळ अगदी या सर्वच खेळाडूंनी अगदी चांगल्या पद्धतीने खेळला। या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या संकल्पनेतून तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आणि साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जाईल। एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। युवा नेतृत्व माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय। खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे। माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा। राहुल वाल्मिकी आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या आणि रियान स्मॅशर भूषण आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठासमोर या। दोन्ही संघांना विनंती आहे, पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात केली जाते। सागर रणपिसे संपूर्ण संघाला घेऊन आपण त्वरितच व्यासपीठाच्या समोर या, विनंती असेल। आणि रियान स्मॅशर्स आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या। क्रिकेटचा महासंग्राम, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि आज मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय। युवा नेतृत्व, साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा दक्षिण मुंबई आयोजित कुलाबा मलबारील मुंबादेवी या विभागातील सर्व खेळाडूंसाठी क्रिकेटची पर्वणी आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। दोन्ही संघ विनंती आहे, आपण या व्यासपीठाच्या समोर यायचंय। दोन्ही संघांना विनंती असेल, थोड्याच वेळात पारितोषिक समारंभाला देखील या ठिकाणी सुरुवात केली जाईल। राहुल वाल्मिकी म्हणजे सागर रणपिसे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या आणि विनंती असेल टीम रियान स्मॅशर्स भूषण आपणास देखील विनंती, आकाश झा आपणास देखील विनंती, आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण त्वरितच व्यासपीठाच्या समोर या। स्पर्धा रंगली, स्पर्धा जिंकली टीम समर 11 कुलाबा या संघाने। कुलाबा संघ मालक, कर्णधार, आयकॉन खेळाडू संपूर्ण संघाला घेऊन आपण त्वरितच व्यासपीठाच्या समोर यायचंय। मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात केली जाते, आपण याची नोंद घ्या। सगळ्यांना विनंती आहे, प्रेक्षक आपण देखील, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठाच्या समोर या। पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। थोड्याच वेळात या पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल। राहुल वाल्मिकी विनंती आहे, या। सर्व खेळाडूंनी इकडे या व्यासपीठाजवळ। जे मैदानामध्ये जेवढे पण प्रेक्षक आहे, आता ज्यांनी खेळ पाहिलाय सर्वांनी व्यासपीठाजवळ या। आपल्याला लवकर लवकर बक्षीस समारंभ आटपायचा आहे। जे मैदानाच्या मध्यभागी उभे आहेत त्यांना विनंती आहे, लवकर लवकर व्यासपीठाजवळ या। वेळेचं देखील बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे। विनंती असेल, दोन्ही संघांना विनंती आहे, वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या। आणि दोन्ही संघ मालक, कर्णधार, आयकॉन खेळाडू आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण त्वरितच व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहा। थोड्याच वेळामध्ये आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत।
तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे आणि त्याचं सर्व श्रेय म्हणजे जाईल ते म्हणजे माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांना. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रमुख आयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि आता मात्र पारितोषिक वितरण संभाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. तुषार आपण कुठे असेल तर या. तुषार आपण देखील यायचंय. वीरेन आपण देखील या. सगळ्यांना होती या स्पर्धेची तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंपायर म्हणजेच पंच गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असेल शंकरजी धोत्रे साहेब म्हणजेच गोट्या अंपायर आपण यायचंय व्यासपीठावर. आपला विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. गोट्या अंपायर डान्सिंग गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळाले. अगदी ठाण्यावरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मरीन लाईनच्या इस्लाम जिमखान्यामध्ये त्यांचा हा डान्स आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय गोट्या अंपायर म्हणजेच शंकर धोत्रे यांचा. या शंकरजी धोत्रे विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून आपला देखील केला जाईल. खूप सारी मेहनत अगदी त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्यांचीच मनं त्यांनी जिंकून घेतली. प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकून घेतली. आयोजकांची मनं त्यांनी जिंकून घेतली आणि माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान केला जातोय शंकरजी धोत्रे यांचा. मायाची आणि प्रेमाची उबदार शाल प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय शंकर धोत्रे म्हणजेच गोट्या अंपायर यांचा. मनोगत व्यक्त करताय स्पर्धेविषयी आयोजन समितीविषयी काय सांगाल शंकरजी? कारण खूप सारी मेहनत घेतली आहे आयोजन समितीने देखील आणि तुम्ही विशेषतः म्हणजे ठाण्यावरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मुंबईमध्ये आलात. अगदी प्रेक्षकांची तुम्ही मने जिंकून घेतली. आयोजकांची मने जिंकून घेतली. कसं वाटलं मुंबईमध्ये येऊन? मला आणणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. माझा रेटच तेवढा आहे 20,000 रुपये. घाबरतात लोक. आणि मला लोक किती जण बोलले बॉम्बेला की गोट्या सर लय दिवसांनी दिसले. कसं माहिती आहे काय, शेवटी नोकरी बी बघायला लागतं की मी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे. आणि शिंदेसाहेब जेवढी मदत करतात ना तेवढे माझे छोटे भाऊ मला मदत करतात. कधीही पैसे मागितले गोट्या काय थांब. आणि कसं आहे माहिती आहे काय, साला काला आहे पण दिलवाला आहे. अरे खरंच माझ्या भावाचं आता 4 दिवस मी एवढा थकलो आहे ना, हात बी थरथरतं. कारण का काय सहज आहे ना, डान्स करून वापस डिसिजन देणं चांगलं आहे. आणि मला एवढं बरं वाटतं की लोक फोटो काढतात. एक छोटा फोटो काढला. नंतर माझं एकच म्हणणं आहे की पुढच्या वर्षी तर दादा पहिला 1 महिना पहिला बोल, तुम्ही अचानक बोला आणि मी अचानक आलो. येस, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दोस्तों आसमां कभी झुकेगा नहीं और तुम्हारा प्यार गोट्या के दिल में कभी मिटेगा नहीं. क्या बात आहे. शंकरजी धोत्रे गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावरती केला जात आहे. त्याचप्रमाणे मॅच ऑफिशियल्स संपूर्ण दिवसभर कालपासून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम करिरोड सर सुबोध गडचे सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सर सुबोध सर या. आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. सर सुबोध गडसे यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. प्रथमेशी विशेष सन्मान केला जाईल सर सुबोध गडसे यांचा. सर या. आपला विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. कारण पंच होते म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. या सर सुबोध गडसे या. आपला विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे जरूर, पण पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मॅन फ्रॉम करिरोड
अगदी नामवंत पंच सर सुबोध गडसे यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करावा. माननीय श्री सर सुबोध गडसे यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय व्यासपीठावर. मायाची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय सर सुबोध गडसे यांचा. थँक्यू सर. या ठिकाणी माझ्या बरोबरीने ज्यांनी अगदी कालपासून समालोचन केलं असे करिरोडचे उभरते सितारे समालोचक मी अभिषेकजी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि विनंती असेल या ठिकाणी जितेंद्रजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपण अभि सरांचा सन्मान करायचा आहे. अगदी गोड समालोचन आणि कॉमेंट्री आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. एवढं छान समालोचन ज्यांचं आपण गेली 2 दिवस ऐकतोय. आणि आता आपण हॅलो 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 आता विशेष सन्मान केला जाईल. कालपासून आजपर्यंत ज्यांचा तुम्ही गोड आवाज ऐकला, अगदी मुंबई पासून ते दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत मराठी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र माननीय श्री चंद्रकांत शेट्टे सरांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. माननीय श्री अमितदादा लोटलीकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र माननीय श्री चंदू शेट्टे सरांचा. हा गोड आवाज अगदी मुंबई पासून ते दुबई पर्यंत जाऊन पोहोचला आणि दुबई मध्ये जाऊन शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन देखील आपल्याला मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकायला मिळालं. येस, ओव्हर टू यू चंदू सर. आपण आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावर आहेत. त्या अगोदर सगळ्यांना विनंती असेल टीमचे सन्मान देखील या ठिकाणी करायचे. विनंती असेल ज्या ज्या टीमचं नाव घेतलं जाईल त्या टीमच्या ओनरला विनंती आपण या ठिकाणी या. सर्वप्रथम रिया स्मॅशर आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या रिया स्मॅशर मयुरजी जोशी साहेब या. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची स्वाक्षरी असणारं हे सन्मानपत्र आहे. आणि या ठिकाणी मयुरीजींना हे दिलं जात आहे. अभिनंदन मयुरीजी, खूप छान खेळला आपला संघ. त्यानंतरचा संघ आहे समर 11 कोलाबा. ओनर 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 या निलेश भाऊ या. निलेश सोलंकी साहेब या लवकर. सन्मान केला जातोय समर 11 संघाचा देखील. आणि आता या स्पर्धेच्या शेवटाकडे चाललोय. परंतु मी विशेष कौतुक आयोजन कमिटीचं आणि अमित दादांचं याकरता करेल कारण या स्पर्धेचा अगदी ऑक्शन सोहळ्यापासून मी घटक बनलो, परंतु प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता दादांनी ठेवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये आयकॉन हा जो फॉर्म्युला आणला त्या स्पर्धेने या फॉर्म्युल्याने ही स्पर्धा सुपरहिट सुद्धा केली गेली. आणि मी तर म्हणेल आता मुंबईत आयकॉनचा दौर सुरू झालाय, परंतु चर्चा या स्पर्धेची होईल जिथून आता आयकॉन आपला पुन्हा एकदा मुंबईत सुरू झालेत. त्याचबरोबरीने आयोजनातील भव्य दिव्यता कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली. त्याच्यामुळे 2 दिवस म्हणजे प्रेक्षक तर नक्कीच या ठिकाणी आनंदी असतील, परंतु आम्ही कालची सकाळ ते आतापर्यंत 2 दिवस दिवस रात्र आमचे सुद्धा 2 दिवस कधी गेलं कळलं नाही. एवढं सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे दादा आणि आपले सगळे सहकारी आपल्या मनापासून आभारी आहोत. आणि आता आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय.
आणि अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय ज्याने सामना पलटवला. असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु ज्याचा तिकडे महत्वाचा रोल राहिला असा आशिष मेहरोल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचे मानकरी आहेत. या आशिषचं थोडं रौद्र रूप देखील आम्ही आज पहिल्यांदा पाहिलं. आशिष गेल्याच आठवड्यात मोटरसायकल जिंकली आहे, गेल्या महिन्यात एक मोटरसायकल जिंकली आहे. असा हा अँटॉप हिलचा सितारा काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. आणि 2 ओव्हरला 18 झाल्यानंतर मॅच असं वाटलं होतं की हारते की काय कुलाबा, परंतु कुलाबाकडे इस्पिकचा एक्का होता आणि त्याने काम या ठिकाणी केलं. कसं वाटतंय फायनल मॅन ऑफ द मॅच मिळते? सर फायनल खूप महत्त्वाची असते, कारण की कुणी पण कुठलाही पण टुर्नामेंट खेळतो तर फायनल विनरलाच विचारतात की कोण जिंकला, कोण हारला ते बघत नाही कोण. तर ही इम्पॉर्टंट मॅच होती आमच्यासाठी जिंकायसाठी. वाह, खूप छान. आणि असंच खेळत राहा आणि मुंबईचं सुद्धा नाव करत राहा. यस. आणि आता आमंत्रित करतोय या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार आहे. आणि दादांनी सुरुवातीला सांगितलं होतं की असे काही नवीन खेळाडू पुढे आले पाहिजेत, तर त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. दादांबरोबर मी आकाजी चाबुकस्वार साहेब आपलाही उल्लेख करेल, ललितजी माधव साहेब असतील, प्रथमेशजी वाईरकर साहेब असतील, विनयजी भोजने साहेब असतील, जितेंद्रजी भोईल साहेब असतील आणि सगळे सहकारी ज्यांनी मेहनत घेतली आहे. परंतु युवा खेळाडू पुढे आले पाहिजेत हा प्रयत्न होता. परंतु युवा खेळाडूचा हा पुरस्कार 2 युवा खेळाडूंना विभागून दिला जातोय. आणि या स्पर्धेतील ते 2 खेळाडू आहेत प्रणय राणा आणि भूपेश. दोघांना एकत्रितपणे दिला जातोय, कारण दोन्ही युवा खेळाडूंनी आणि कमिटीने घेतलेला निर्णय मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पटलाय का? दोघांना विभागून दिला, कारण दोघांनी स्पर्धा गाजवली आहे. एकच पुरस्कार आहे, दोघांमध्ये आपण विभागून देतोय. या 2 युवा खेळाडू, जे 2 युवा टॅलेंट पाहायला मिळाले. अरे भूषण, काय खेळली यार तुझी टीम अख्ख्या टुर्नामेंटमध्ये. परंतु मला वाटतं IPL मध्ये एखादी टीम तुला घेईल टॉस जिंकण्यासाठी, हारतच नाही. या ठिकाणी या 2 युवा खेळाडूंचं विशेष कौतुक आणि त्यांना विशेष पुरस्कार देखील दिला जातो आणि विभागून असणार आहे. कॅमेरामन, आज या मंचावर दिसले हे दोन्ही, आणि तोही दिवस दूर नाहीये. राहुल, लक्ष द्या की येणाऱ्या कालावधीमध्ये हे 2 खेळाडू तुम्हाला महाराष्ट्रभर दिसतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चला. आणि आता आमंत्रित करतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. जे काही आपण जे पुरस्कार दिलेले आहेत, जो काही डाटा आहे त्याच्यानुसारच दिलेले आहेत, रँकिंग नुसार दिलेले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज टॉपर, सर्वात जास्त 8 विकेट, रमेश सिंग छोटू या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आहे. रमेश नसेल, त्याच्या टीमचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी हा पुरस्कार घ्यायचा आहे. या रमेश सिंग छोटू एक दर्जेदार खेळाडू आहेत, बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना 10,000 रुपये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बेस्ट बॉलर हा पुरस्कार 10,000 रुपयाचा पुरस्कार रमेश सिंग यांना दिला जातोय, छोटू यांना दिला जातोय. आणि मायरा 11 संघासाठी जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आणि या स्पर्धेमध्ये 10,000 रुपयाचा पुरस्कार रमेश सिंग. फक्त मुकादम असा आवाज येतोय, क्या बात आहे. पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील बेस्ट बॅटर निवडताना कुणी किती रन केले हे या ठिकाणी पाहिलं गेलं आणि या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमधील बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 131 धावा केल्या. मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई बेस्ट बॅटर या स्पर्धेतील. ओमकार नसतील, त्यांच्या टीमच्या वतीने कोणी इकडे असेल तर पुरस्कार घ्यायचा आहे, किंवा आपणही दुसरं कोणी घेतला तरी चालेल.
सिंग पॅकर साठी खेळले ओमकार देसाई आणि सेमीफायनलची हाफ सेंचुरी मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई यांना या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार 10,000 रुपये आणि बेस्ट बॅटर या स्पर्धेतील 10,000 रुपये आणि मानाच्या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅटर ओमकार देसाई. आणि पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील मालिका वीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील ज्याने या स्पर्धेमध्ये 133 धावा केल्या मॅन ऑफ द सिरीज ठरतायत. ज्याच्या नावामध्येच रन आहे तरी रन नाही काढणार तर काय काढणार? सागर रणपिसे. आकाश एका विकेटला 7 पॉइंट. याच्या हिशोबाने तुमच्या 6 विकेट होत्या, 68 रन होत्या, त्याची देखील टोटल केली गेली आहे. त्याच्यानंतरचा हा पुरस्कार दिला गेला आहे. जबरदस्त कामगिरी सागर. आणि तब्बल 20,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा. आणि हे सगळं काही पारदर्शकरित्या केलं गेलेलं आहे आणि ही या स्पर्धेची ओळख देखील राहिलेली आहे. सागर, 2 शब्द बोलावंच लागेल. काल सकाळी इथे उपस्थित असणाऱ्या 99% लोकांनी सागरला मत थोडक्यात आपल्या मुंबईच्या भाषेतच सांगू, थोडक्यात मनातल्या मनात शिव्या सुद्धा दिल्या असतील. काय खेळलाय हा सागर. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच आहे, सागर सागर सागर. तर जिद्दीने खेळायचं असतं आणि जिंकायचं सुद्धा असतं. सागर दाखवून दिलं. काय म्हणाल? काय बोलू शकत नाही. बस थँक्यू टीमसाठी बोलेल, मला बॅकअप केल्याबद्दल आणि माझा कॉन्फिडन्स वाढवल्याबद्दल. आणि सागर, ज्या ज्या वेळेला तुम्ही ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धा खेळता आम्हाला अभिमान वाटतो. ओव्हल म्हणा, कुलाबा म्हणा, आम्ही नाव घेत असतो. आणि असंच या ओव्हलचं, कुलाब्याचं, दक्षिण मुंबईचं नाव पुढे घेऊन जा. राहुलजी तुम्ही आहेत, बरेचसे या ठिकाणी व्यवस्थापक आहेत. इथे तुम्हाला खूप सारे टॅलेंट मिळाले. तुम्हाला गुजरातला, यूपीला जायची गरज नाहीये. ते टॅलेंट तुम्हाला या मंचावर अमितजींनी या स्पर्धेने उपलब्ध करून दिलंय. जास्तीत जास्त संधी या मुलांना द्या, येणारा काळ नक्कीच गाजवतील. आणि आता या स्पर्धेतील उपविजेते पहिल्या मॅच पासून जो संघ म्हणजे असं वाटलं की हा संघ जिंकणार नाही, परंतु सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवले. भूषण या आणि मयुरेशजी आपण देखील या. अख्खा संघ आकाश या स्पर्धेचे रनरअप जिंकता जिंकता राहिले, हरकत नाही. परंतु काय खेळले तुम्ही, जबरदस्त. या स्पर्धेतील उपविजेते रियाज स्मॅशर. काय खेळली ही सुद्धा टीम. जबरदस्त. मयुरेशजी आपलं अभिनंदन. ज्या पद्धतीने आपण खेळलेला आहात कौतुकास्पद आहे. या वर्षी दुसरा आलाय, पुढल्या वर्षी पहिला यावा यासाठी शुभेच्छा असतील. आणि अमितदादा लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आता यांचा खेळ आवडला असेल तर तुम्हाला टाळ्या तर वाजवाव्याच लागतील. धन्यवाद, अभिनंदन आपल्या सगळ्यांचं. असाच खेळ खेळत राहा. आणि आता मी आमंत्रित करतोय या स्पर्धेचे विजेते, चॅम्पियन. 16 होते, 15 मागे टाकलं आणि पहिला नंबर मिळवला. आमंत्रित करतोय कुलाब्याचा समर 11, पहिला नंबर, लखपती होणारी टीम. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचे मानकरी ठरताना पाहिला मिळतात समर 11.
खूप छान खेळले सगळेच आणि पहिला नंबर मात्र या संघाने मिळवलेला आहे. अभिनंदन. जबरदस्त क्रिकेटचा खेळ दाखवला आणि लीग मॅचचा काय फायदा होतो ते सुद्धा इकडे पाहायला मिळालं. पहिली मॅच हारून सुद्धा फायनल मारता येते या टीमने दाखवलेलं आहे. समुद्र मार्गे मुंबईत यायचं असेल तर पहिला कुलाबा लागतो आणि या स्पर्धेचा सुद्धा पहिला नंबर कुलाब्यानेच मारलेला आहे. पहिला नंबर कुलाबा. समर 11 काय दर्जेदार क्रिकेट खेळलाय. असंख्य आठवणी या स्पर्धेच्या राहतील. अमितजी लोटलीकर साहेब, त्यांचे सगळे सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळालंय. हे पर्व या ठिकाणी नक्कीच संपणार आहे, परंतु पुढल्या पर्वात याच ठिकाणी याच वेळेला आपण पुन्हा एकदा पुढल्या वर्षी भेटू. परंतु तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणराज 11 यस यस महत्वाचे सन्मान आहे. गणराज 11 संपूर्ण गणराज 11 गणराज 11 संपूर्ण या इकडे आपला सन्मान केला जातोय. गणराज 11